श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एक भाजी बघणार आहोत. इथं तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण कांदा टाकायचा आहे. कांदा टाकून घेते. थोडीशी मोहरी सुद्धा टाकणार आहोत आपण. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. चांगला गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा हिंग टाकणार आहोत. एक चमचा हळद. आता टोमॅटो. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण परतून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यावर भाजी टाकून घ्यायची आहे. आता भाजी चांगली परतून घेऊया आपण. भाजी परतून घेऊया आपण चांगली. काश्मीरी लाल तिखट, जीरा पावडर, धना पावडर 1 चमचा. आता हलवून घ्यायचं आहे. इथं मी मीठ सुद्धा टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता काचेचं झाकण आपण ठेवून घेणार आहोत 5 मिनिटं. काचेचं झाकण. थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. हलवून घ्यायचं एकदा आणि आपण झाकण ठेवून देणार आहोत. 5 ते 7 मिनिटं आपण चांगली शिजवून घेणार आहोत भाजीला. आता आपण पाहूया भाजी कशी झाली ती. वाफेवर आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. परत आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्ही पाहू शकता पाणी आटत आलेलं आहे. भाजी आपली वाफेवर छान शिजते. आपण झाकण ठेवलेलं होतं काचेचं. आता आपण थोडीशी साखर ॲड करणार होतो आणि
शेंगदाण्याचं कूट. गवारीला मूळची एवढी चव नसते, त्यामुळे जरासं चवीसाठी आपण थोडीशी साखर टाकलेली आहे, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आता पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत. फडकं दे ना. फडकं दे. तुम्ही पाहू शकता आपली गवारीची भाजी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.